मराठवाडा टायगर्स या टीमने लगातार बॅक टू बॅक 4 मॅचेस जिंकलेल्या आहेत. आता ट्रॉफी मिळालेली आहे आणि मराठवाडा टायगरची पूर्ण टीम या ठिकाणी विनर ट्रॉफीचा आनंद घेताना कर्णधार शाश्वत भुयारे डन या ठिकाणी अतिशय जोशाने आणि उत्साहाने वर्ल्ड कपसारखी या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊन आत्मा मलिक क्रिकेट अकॅडमी शिर्डी येथे अतिशय जोरदार खेळ त्यांनी दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी जल्लोष साजरा करत असताना सर्व टीम मेंबर टायगर्सने येऊन या ठिकाणी धुमाकूळ माजवलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये लवकरच मराठवाड्याची टीम रणजीमध्ये दिसेल यात तीळ मात्र शंका नाही. पुन्हा एकदा सर्व मराठवाड्यातील खेळाडूंना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा. आपण खूप चांगला खेळ या ठिकाणी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपली जी काही कामगिरी आहे अशीच बहरत राहो. आपली जी काही प्लॅनिंग होती सतत आपण मॅचेस जिंकलेल्या आहात. आपण कॅप्टनकडे जाऊया. काय प्लॅनिंग होती आपली नांदेडसारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून येऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिर्डी या ठिकाणी आपण बॅक टू बॅक 4 मॅच जिंकवलेले आहेत. नेमकं कशा प्रकारची प्लॅनिंग आपली होती? अशी होती की पहिले तर पिचच्या प्रमाणे बॉलिंग बॅटिंग घेऊन जास्तीत जास्त रन बनवायचे आहेत आणि चेस करताना जास्तीत जास्त रन काढायचे आहेत. त्यांनी जेवढे काढले त्याच्याहून जास्त काढायचे आहे आणि बॉलिंग पण आमची चांगली होती. फिल्डिंग पण थोडी टाईट होती समजा. त्याच्यानं त्यांना रन काढू दिले नाही आम्ही बॅक टू बॅक. तिन्ही मॅचमध्ये तुम्ही टॉस विन झालेला आहात. टॉस विन होण्याच्या दृष्टिकोनातून तिन्ही मॅचमध्ये तुम्ही टॉस विन होऊन बॅटिंग घेतलेली आहात. तर या मागचं काय तुमच्या प्लॅनिंग डोक्यामध्ये होतं का? हां, असं होतं की जितके जास्त रन काढायचे तितके जास्त रन काढायचे आहेत आणि त्यांना काढू द्यायचे नाहीत. कारण की आमचं बॅटिंग लाईनअप खूप चांगलं होतं आणि ते रन काढू शकतो. आणि बॉलिंग लाईनसुद्धा तुमची चांगल्या प्रकारचे तुम्ही इस्तेमाल चांगल्या प्रकारे केलेले आहे बॉलिंग लाईन. तर त्या अनुषंगाने बॉलरचं योगदानसुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचं वाटतं का तुम्हाला? हां, भरपूर योगदान आहे. त्यांच्यामुळेच तर त्यांनी चेस करताना काढले नाहीत रन. अच्छा, थँक्यू. या मॅन ऑफ दी सिरीज प्रतीक काकडे अतिशय सुंदर पद्धतीने तू बॅटिंग केलेलं आहे आणि बॉलिंग पण छान केलेलं आहे. नेमकं या सिरीजमध्ये खेळताना बॅक टू बॅक तुम्ही मॅचेस जिंकलेल्या आहेत. तू कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी केलेला आहे? मी पहिल्या मॅचमध्ये 43 असे रन काढलेले. दुसऱ्या मॅचमध्ये 65 आणि तिसऱ्या मॅचमध्ये 27. चौथ्या मॅचमध्ये जे की लास्ट मॅच होता त्या मॅचमध्ये 27 काढले होते. म्हणजे बॅक टू बॅक जिंकण्याच्या पाठीमागचं सगळ्या टीम मेंबर्सचं जे काही योगदान या सिरीजमध्ये तुला कसं वाटलं नेमकं? व सगळ्यांनी तुला साथ दिल्यामुळे हे शक्य झालेलं आहे का? हो, सगळ्यांना चांगली फिल्डिंग केली, चांगली बॉलिंग टाकली म्हणून आम्ही हे कप जिंकलो. गुड लक. बेस्ट बॅट्समॅन मेघराज राठोड यांनी अतिशय सुंदर पद्धतीने टॉप ऑर्डर घसरलेली असताना कालच्या मॅचमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची बॅटिंग तुम्ही केलेली आहे. नेमकं दबावामध्ये बॅटिंग करताना काय वाटलं मेघराज? काय नाही सर, रेग्युलर बॅटिंग करतो तशी बॅटिंग केली. फिल्डर काय नव्हते खास. बॉलर होते टफ होते, पेसर होते टफ. प्रॅक्टिस करतो तशी बॅटिंग केली. आणि टॉप ऑर्डर पूर्ण घसरलेली होती. पण तुझ्यासोबत मला वाटते अभिषेक मोरे आणि तुम्ही दोघांनी मिळून एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी केलेली आहे. दोघांमध्ये त्यावेळी काय चर्चा होत होत्या? काय नाही, टिकून राहायचं. टीमला जास्त रन करून द्यायची होती त्या टाईमला. बस एवढंच होतं. अच्छा. या